फ्रिक्वेन्सी जास्त आहे कॅरियरची. आता FM मध्ये ह्या दोन्हीचे व्होल्टेजेस किती का असेना, व्होल्टेजमुळे काही फरक पडत नाही. पण जेव्हा तुम्ही FM ची वेव्हफॉर्म काढता तेव्हा आता बघा FM चा सिग्नल, FM इज नथिंग बट मॉडिफाईड कॅरियर. कॅरियरचे कॅरेक्टरिस्टिक्स चेंज होऊन जो मॉडिफाईड सिग्नल मिळतो दॅट इज नथिंग बट द मॉड्युलेटेड सिग्नल. सो हिअर फॉर दिस पॉझिटिव्ह हाफ सायकल frequency of this FM signal it is more, and for negative half cycle frequency of this FM signal it is less. आता हा जो FM सिग्नल आहे त्याचा एम्प्लिट्यूड हे कशा एवढं असणार आहे सेम, सांगा मला. FM modulated signal is nothing but it is modified carrier. So whatever is the frequency of carrier, only frequency will change of carrier. एम्प्लिट्यूड आणि फेज काय राहणार आहेत कॅरियरचे, कॉन्स्टंट राहणार आहेत. त्यामुळं जो काही रिझल्टंट FM सिग्नल आहे, FM सिग्नल इज हॅव्हिंग द सेम एम्प्लिट्यूड ॲज दॅट ऑफ विच सिग्नल. कशा एवढा असणार FM चा एम्प्लिट्यूड सांगा मला. इट विल बी सेम ॲज विच सिग्नल, कॅरियर और मॉड्युलेटिंग सिग्नल. आर यू गेटिंग द क्वेश्चन. मॉडिफाय केला आपण कॅरियर सिग्नल. कॅरियर मध्ये कुठल्या कॅरेक्टरिस्टिक्स चेंज केल्या, फक्त फ्रिक्वेन्सी. त्याचा एम्प्लिट्यूड ऑफ FM सिग्नल विल बी सेम ॲज विच सिग्नल, कॅरियर और मॉड्युलेटिंग सिग्नल. येस करेक्ट. इट विल बी सेम ॲज द कॅरियर सिग्नल. कॅरियरलाच फक्त आपण मॉडिफाय करतो आणि मॉड्युलेटेड सिग्नल मिळतो. त्यामुळे जो पॅरामीटर चेंज होतोय तो पॅरामीटर सोडून बाकी सगळ्या कॅरेक्टरिस्टिक्स ह्या मॉड्युलेटेड सिग्नलच्या कशासारख्या असणार आहेत, इट विल बी सेम ॲज द कॅरियर सिग्नल. दॅट इज फर्स्ट थिंग यू हॅव टू रिमेंबर. मग आता इथं बघा हे कॅरियरचं जेवढं व्होल्टेज आहे तेवढंच FMचं व्होल्टेज आहे. ह्याची जशी फेज आहे तशीच ह्याची फेज आहे, फक्त काय होतंय फ्रिक्वेन्सी चेंज होते. आणि फ्रिक्वेन्सी कशी चेंज होती, मॉड्युलेटिंग सिग्नलचे प्रोजेक्शन्स काढून घ्यायचे खाली डॉटेड लाईनने कुठल्याही मॉड्युलेशन वेव्हफॉर्म मध्ये. ड्रॉ दिस projections of this modulating signal. For positive half cycle the frequency will be more, for negative half cycle the frequency will be less. That is the concept of the FM signal. Okay. आता फेज मॉड्युलेशन मध्ये पण तसंच आहे बघा. हा मॉड्युलेटिंग सिग्नल ड्रॉ केला, कॅरियर ड्रॉ केला. इथं आता ह्या फेज मॉड्युलेशन मध्ये फेज मॉड्युलेटेड सिग्नलची एम्प्लिट्यूड सेम आहे कॅरियर सिग्नल एवढी, त्याची फ्रिक्वेन्सी पण सेम आहे ॲज पर कॅरियर सिग्नल. ओनली द चेंज इज इन द फेज. आणि फेज हा किती डिग्रीने चेंज होतो फेज मॉड्युलेशन मध्ये, रेग्युलर फेज मॉड्युलेशन मध्ये. येस्टरडे वी हॅव डिस्कस दॅट पॉइंट. किती डिग्रीने चेंज होतो फेज, इट इज चेंज बाय 180 degree. Okay, so these are the basic points that you have to remember. This is the concept of phase modulation. Then next आपण एम्प्लिट्यूड मॉड्युलेशनची वेव्हफॉर्म आणि त्याच्या 3 केसेस आज बघणार आहोत. ओके, सो वेव्हफॉर्म्स आर सिम्पल फॉर AM अँड वेव्हफॉर्म्स आर सिम्पल फॉर FM अँड PM, whereas it is somewhat difficult in case of amplitude modulation. कारण एम्प्लिट्यूड मॉड्युलेशन मध्ये परत 3 सब केसेस असतात डिपेंडिंग ऑन व्हॅल्यू ऑफ VM अँड VC. So VM and VC means what? What is the meaning of VM term here? 3 सब केसेस आपण आधी कन्सिडर करूया, मग तिन्हीसाठी वेव्हफॉर्म बघूया. सो ऑलरेडी वी हॅव डिस्कस दिस. कॅन एनीवन टेल कशावरून 3 सब केसेस आहेत AM सिग्नल मधल्या? FM फेज मॉड्युलेशन मध्ये सब केसेस आहेत का कुठल्या? FM मध्ये आणि PM मध्ये आहेत का सब केसेस कुठल्या आहेत का? नो मॅम. So there are 3 sub cases only in case of amplitude modulation, and that 3 sub cases are based on value of VM and VC. Means what is the value of modulating signals voltage and what is the value of carrier signals voltage. त्याच्यावरून 3 सब केसेस पडलेले आहेत, अंडर मॉड्युलेशन, एक्झॅक्ट मॉड्युलेशन आणि ओव्हर मॉड्युलेशन. Okay, so the exam question may be asked as
explain the three cases in amplitude modulation. So what are the three cases in amplitude modulation? Over modulation, exact modulation आणि under modulation. So out of these, which condition is practically more preferred? Which condition is practically more preferred? कुठली condition Under practically modulation. under modulation? Means Vm is less than Vc, that condition is practically more preferred. Okay, so M means modulation index. It is given by the formula as M is equal to Vm by Vc, where Vm is amplitude of modulating signal, Vc is amplitude of carrier signal. Under modulation मध्ये काय असतं? M is less than 1. So as M is less than 1, obviously Vm value it is less than Vc. It is mostly used for practical application. That is first case. मग exact modulation मध्ये काय आहे? M is equal to 1 means Vm will be equal to Vc. That is the concept of exact modulation. Then over modulation. In case of over modulation, what is the condition? M is greater than 1 means Vm will be greater than Vc. So this over modulation condition, it is avoided condition for practical application as it is giving some distortion or it is giving the mixing of signals. Okay, so this is the three cases that we have to understand. So now we will understood that theoretical things for three cases in AM. Before going to waveform, let me just confirm whether you have understood the theoretical concept of three cases in amplitude modulation. Yes or no? Give some answers. Yes, Supriya. Yes, ma'am. मग आता आपण त्याचे वेवफॉर्म बघूया. ओके, सो ॲज वॉट एव्हर आर द कॉमन थिंग्स related to waveform, those are applicable for AM also. मॉड्युलेटिंग सिग्नल, कॅरियर सिग्नल, त्याची फ्रिक्वेन्सी, या सगळ्या गोष्टी त्याच्यासाठी ऍप्लिकेबल आहेत. बट अपार्ट फ्रॉम दॅट, हिअर three sub cases we have to consider that. See here, amplitude modulation. आता पहिली केस बघू आपण. Or here is the under modulation waveform. आता कुठल्याही केस मधली वेवफॉर्म AM ची काढायची असेल तर वन हिंट आय हॅव टोल्ड यू. आय विल रिपीट दॅट पॉइंट वन्स अगेन. पहिल्यांदा कुठला सिग्नल काढणार आपण मॉड्युलेशन साठी? फर्स्ट वी विल ड्रॉ विथ सिग्नल. कुठला सिग्नल काढतो आपण आधी? स्क्रीन दिसते का सगळ्यांना? स्क्रीन इज विजिबल? मॉड्युलेटिंग सिग्नल. फर्स्ट इथं आता आपण मॉड्युलेटिंग सिग्नल काढलाय बघा. सपोज या मॉड्युलेटिंग सिग्नलचे व्होल्टेज आहे 1 व्होल्ट और व्हॅल्यू ऑफ Vm इट इज 1 व्होल्ट. देन सेकंड इट इज द कॅरियर सिग्नल. कॅरियर मध्ये आता इथं व्हिज्युअली जर आपण बघितलं तर दोन्ही इथं Vm ची व्हॅल्यू कमी आहे ऍज कम्पेअर्ड विथ Vc. किंवा तुम्ही हे प्रॅक्टिकली थोडं स्वतः प्रॅक्टिस करून बघा. मी एक व्हिडिओ तुम्हाला शेअर केलेला आहे वेवफॉर्म कशा काढायच्या ह्याच्याबद्दल. सम मोर व्हिडिओज आर देअर रिलेटेड टू दॅट पॉइंट. दॅट व्हिडिओज ऑल्सो आय विल शेअर टुडे. So you just practice these waveforms by your own so that it will be more clear. बघा आता इथे सपोज आपण Vm 1 व्होल्ट घेतलाय आणि Vc किती घेतला? 2 व्होल्ट. म्हणजे कुठली कंडिशन आली इथं? Vm is 1 and Vc is 2 volts. So which condition is there? Out of that three conditions, त्या तीन कंडिशन पैकी कुठली कंडिशन होती इथं या एक्झाम्पल मध्ये? Vm 1 आहे आणि Vc 2 आहे. So which condition is satisfied? Vm is less than Vc. Okay. So अंडर मॉड्युलेशन कंडिशन. मग काय करायचं याच्यामध्ये? मॉड्युलेटिंग सिग्नल ड्रॉ करायचा ज्याचा अँप्लिट्यूड 1 व्होल्ट आहे. कॅरियर सिग्नल ड्रॉ करायचा ज्याचा अँप्लिट्यूड 2 व्होल्ट आहे. आणि ऑब्विसली फ्रिक्वेन्सी मॉड्युलेटिंग सिग्नलची कमी राहील, फ्रिक्वेन्सी कॅरियरची काय राहील? जास्त राहील. हे दोन सिग्नल आपण ड्रॉ केले.
After that, you draw the projections of this modulating signal. पेन्सिलनी ह्याचे प्रोजेक्शन्स डॉटेड लाईननी काढून घ्यायचे. जस्ट फॉर युअर रेफरन्स इट विल बी युजफुल. इथून इथपर्यंत सगळे प्रोजेक्शन्स ह्या मॉड्युलेटिंग सिग्नलचे काढून घ्यायचे. ज्या पॉइंटला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हाफ सायकल ट्रान्झिशन होत आहेत ते सगळे हे पॉइंट्स. दिस पॉइंट यू हॅव टू ड्रॉ व्हर्टिकली, दिस पॉइंट ऑल्सो यू हॅव टू ड्रॉ व्हर्टिकली, दिस ऑल्सो. देन आफ्टर ड्रॉइंग द ट्रान्झिशन पहिल्यांदा आधी एक्स ऍक्सिस काढून घ्यायचा. एएम ची वेव्हफॉर्म कशी काढायची ह्याचा शॉर्टकट सांगते मी तुम्हाला. फर्स्ट यू ड्रॉ दिस एक्स ऍक्सिस. आफ्टर दॅट ऑन अप्पर साइड as well as lower side draw two dotted horizontal lines. Listen it carefully what I am saying. एक्स ऍक्सिस काढून घेतला आपण. नंतर एक्स ऍक्सिसच्या वरच्या साईडला म्हणजे पॉझिटिव्ह साईडला आणि खालच्या साईडला म्हणजे निगेटिव्ह साईडला ड्रॉ two dotted horizontal lines which are having amplitude same as carrier signal. आता कॅरियरचं किती घेतलं इथं आपण amplitude? Tell me what is the value of amplitude of carrier that we have taken here? किती कन्सिडर केलं इथं कॅरियरचं amplitude? किती व्होल्ट सांगितलंय? मॉड्युलेटिंग सिग्नलचं 1 व्होल्ट आणि कॅरियरचं किती? 2 व्होल्ट. 2 व्होल्ट. मग ह्या एक्स ऍक्सिस पासून वरती +2 व्होल्टला एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करायची, डॉटेड हॉरिझॉन्टल लाईन. आणि खालच्या साईडला म्हणजे -2 व्होल्ट वरती एक हॉरिझॉन्टल डॉटेड लाईन ड्रॉ करायची. ह्या दोन्ही लाईन ड्रॉ करून झाल्यानंतर टेक दॅट डॉटेड लाईन्स ॲज अ एक्स ऍक्सिस ऑफ मॉड्युलेटिंग सिग्नल. म्हणजे आता इथं +2 व्होल्ट वरती तुम्ही एक डॉटेड लाईन काढली. तर ती डॉटेड लाईन तुम्ही मॉड्युलेटिंग सिग्नलचा एक्स ऍक्सिस कन्सिडर करा आणि त्या डॉटेड लाईनवर आपला मॉड्युलेटिंग सिग्नल ॲज इट इज यू हॅव टू स्केच इट. ॲज इट इज म्हणजे त्याचं अँप्लिट्यूड पण ह्या मॉड्युलेटिंग सिग्नल एवढं सेम राहील. म्हणजे बघायचं इथं जर आपण डॉटेड लाईन अशी घेतली असेल तर त्या डॉटेड लाईनला एक्स ऍक्सिस कन्सिडर करून हा मॉड्युलेटिंग सिग्नल ॲज इट इज त्या डॉटेड लाईन वरती ड्रॉ करायचा. मग सेम असं हा जो वरचा आहे इथं तुम्ही बघा आता इथे ही जर तुम्ही लाईन बघितली मॉड्युलेटिंग सिग्नलची आणि ह्यातला जर हा थोडा पर्पल कलरची लाईन बघितली तर बोथ आर हॅव्हिंग सेम डायमेन्शन्स. अँप्लिट्यूड, फ्रिक्वेन्सी, फेज कशातही चेंज होत नाही. ओके. सो इन दिस वे यू हॅव टू ड्रॉ द वेव्हफॉर्म फॉर एएम. हे झालं पॉझिटिव्ह हाफ सायकल साठी. तर निगेटिव्ह साठी काय येईल? एक्झॅक्ट ही इकडं -2 व्होल्ट वरती आपण एक लाईन ड्रॉ केलेली आहे डॉटेड लाईन. एक्झॅक्टली ह्याची मिरर इमेज इथं खाली रिफ्लेक्ट होईल. ओके. सो व्हॉट एव्हर इज दिस म्हणजे इथं पॉझिटिव्ह असेल तर इथं काय येईल? निगेटिव्ह येईल. इथं निगेटिव्ह असेल तर इथं पॉझिटिव्ह येईल. अगेन इफ हिअर इट इज पॉझिटिव्ह, हिअर इट इज निगेटिव्ह. अगेन इफ हिअर इट इज निगेटिव्ह, हिअर इट इज पॉझिटिव्ह. मग अशा जर तुम्ही ट्रिकनी वेव्हफॉर्म काढली एएम ची तर कुठलीही कंडिशन असू द्या, ओव्हर मॉड्युलेशन, अंडर मॉड्युलेशन, एक्झॅक्ट मॉड्युलेशन, देर इज व्हेरी लेस प्रोबॅबिलिटी that your diagram will be wrong. Okay. Is it clear? औदुंबर समजते का वेव्हफॉर्म? काय सांगितलं मी आता? I will give you some task today so that it FMPM सोपं आहे. फक्त तुम्हाला AM मध्येच थोडंसं अवघड वाटू शकतं. त्यामुळे आता एक केस देते मी तुम्हाला. VM ची व्हॅल्यू घ्या 3 व्होल्ट आणि VC ची व्हॅल्यू घ्या 4 व्होल्ट. टेक व्हॅल्यू ऑफ VM as 3 volt and VC value as 4 volt. So I will give you this task at 10:45 or 10:40. You start doing that task and you submit it to me up to 11 AM on the WhatsApp group. Then only I will mark your present for today's lecture. थोडंच तुम्ही डायग्राम स्वतः काढल्याशिवाय तुम्हाला लक्षात येणार नाही. आता आपण डिस्कस करू सगळ्या केसेस. आता आपण अंडर मॉड्युलेशन डिस्कस केली. अंडर मॉड्युलेशन साठी तुम्हाला काय टास्क सांगितले मी? VM ची व्हॅल्यू 3 व्होल्ट घ्या, VC ची व्हॅल्यू 4 व्होल्ट घ्या. अँड देन फॉर by considering that case you have to draw the diagram. Let it be wrong, no problem, but at least you practice to draw that and that photo you send me on the WhatsApp.
Okay, I will give you that 15-20 minutes for that particular task. But is it clear? If any doubt, let me know right now only. आणि आता फ्रिक्वेन्सी बघा, फ्रिक्वेन्सी कॅरी ह्या AM सिग्नलची फ्रिक्वेन्सी ही कुठल्या सिग्नल एवढी सेम असणार आहे? फ्रिक्वेन्सी चेंज झाली का AM मध्ये? सांगा. Whether frequency is changed? No. Frequency is same as that of carrier signal. मग ही अशी वेवफॉर्म इथं ड्रॉ करायची. इज इट क्लिअर? अंडर मॉड्युलेशन कंडिशन. तुम्ही जेव्हा प्रॅक्टिकली AM असं सर्च करता नेटवरती तेव्हा तुम्हाला सगळीकडं हीच वेवफॉर्म दिसेल, कारण आपण इथं अंडर मॉड्युलेशन कन्सिडर करतोय. ओके, आता अंडर मॉड्युलेशनची वन मोर पॉइंट आय विल टेल हाऊ टू रिमेंबर द अंडर मॉड्युलेशन डायग्राम. अंडर मॉड्युलेशन मध्ये VM ची व्हॅल्यू VC पेक्षा कमी असते, त्यामुळे कायम इथं एक्स ऍक्सिस पासून वरती थोडंसं स्पेसिंग इथं शिल्लक असतं. दिस इज द केस फॉर अंडर मॉड्युलेशन. ओके, सी हिअर, ही पहिली जी वेवफॉर्म आहे दिस इज ऑफ अंडर मॉड्युलेशन. आता एक्झॅक्ट मॉड्युलेशन मध्ये काय होईल सांगा मला. व्हॉट विल हॅपन इन एक्झॅक्ट मॉड्युलेशन? एक्झॅक्ट मॉड्युलेशन मध्ये VM ची व्हॅल्यू पण 2 व्होल्ट घ्या, VC ची व्हॅल्यू पण 2 व्होल्ट घ्या. द व्हॅल्यूज यू नोट डाऊन फॉर ऑल द केसेस. अंडर मॉड्युलेशन साठी काय सांगितलं मी तुम्हाला? VM इज 3 व्होल्ट, VC इज 4 व्होल्ट. मग कसे व्होल्टेज घ्यायचे तुमच्या नोटबुक मध्ये? एक लाईन म्हणजे 1 व्होल्ट कन्सिडर करा. अकॉर्डिंगली यू टेक द स्केल ॲज पर युअर कन्व्हिनियन्स. थोडी जास्त जागा लागली तरी चालेल, ते प्रॉपर स्केल घेऊन तुम्ही डायग्राम ड्रॉ करा. लेट मी चेक हाऊ मच यू हॅव अंडरस्टूड. अंडर मॉड्युलेशन VM 3, VC 4 व्होल्ट. आता एक्झॅक्ट मॉड्युलेशन मध्ये बघा, एक्झॅक्ट मॉड्युलेशन मध्ये काय होईल? आधी तुम्ही मॉड्युलेटिंग सिग्नल ड्रॉ करणार. मॉड्युलेटिंग सिग्नलचं व्होल्टेज किती सांगितलंय? व्हॉट विल बी व्होल्टेज फॉर मॉड्युलेटिंग सिग्नल? येस, व्हॉट विल बी व्होल्टेज फॉर मॉड्युलेटिंग सिग्नल? किती सांगितलं मॉड्युलेटिंग सिग्नलचं व्होल्टेज? 2 व्होल्ट. अँड फॉर कॅरियर ऑल्सो 2 व्होल्ट. दोन्हीचं व्होल्टेज सेम येणार, फक्त फ्रिक्वेन्सी ही डायग्राम ड्रॉ करताना मॉड्युलेटिंग सिग्नल पेक्षा कॅरियरची फ्रिक्वेन्सी जास्त येईल. मग आता बघा, थर्ड AM च्या वेवफॉर्म साठी काय येईल? 2 व्होल्ट वरती तुम्ही एक लाईन ड्रॉ करणार, एक्स ऍक्सिसच्या वरती +2 व्होल्टला एक डॉटेड लाईन ड्रॉ करणार आणि -2 व्होल्टला एक लाईन ड्रॉ करणार. नंतर त्या डॉटेड लाईनला काय कन्सिडर करणार आहे आपण? येस, गिव्ह द आन्सर्स. व्हॉट दॅट डॉटेड लाईन वी आर गोइंग टू कन्सिडर, श्रेया? त्या डॉटेड लाईनला एक्स ऍक्सिस कन्सिडर करायचा मॉड्युलेटिंग सिग्नलचा. मग त्याच्यावर जेव्हा तुम्ही ऍज इट इज ड्रॉ करायला जाणार तेव्हा काय होईल? मॉड्युलेटिंग सिग्नल आणि कॅरियरचं सिग्नल 2 व्होल्ट आहे त्याचा अँप्लिट्यूड, त्यामुळे ती वरती 2 व्होल्टला जाईल आणि खाली 2 व्होल्टला येईल. जेव्हा ती येईल तेव्हा ऑटोमॅटिकली ती कुठं टच होईल? इट विल टच विथ द एक्स ऍक्सिस. यू कॅन सी दॅट नेचर ऑफ वेवफॉर्म हिअर ऑल्सो. हे बघा, इथं हे 2 व्होल्ट आहे, वरती 2 व्होल्ट घेतला आणि परत ह्या खालच्या साईडला 1 व्होल्ट घेताना हे निगेटिव्ह हाफ सायकल कुठे इंटरसेक्ट होईल त्या मॉड्युलेटिंग सिग्नलचं? सांगा मला, कुठे इंटरसेक्ट होईल निगेटिव्ह हाफ सायकल? एक्झॅक्टली एक्स ऍक्सिसच्या वरती राहील का एक्झॅक्टली ते एक्स ऍक्सिसला इंटरसेक्ट होईल? बघा आता इथं हे 2 व्होल्ट एक्झॅक्टली, वरती 2 व्होल्ट आणि खालचं जे निगेटिव्हचं 2 व्होल्ट आहे ते एक्झॅक्टली एक्स ऍक्सिसला इंटरसेक्ट होईल. हिअर ऑल्सो फॉर पॉझिटिव्ह हाफ सायकल वरती जाईल ते, निगेटिव्ह हाफ सायकलला इट विल एक्झॅक्टली इंटरसेक्ट विथ दिस एक्स ऍक्सिस. सेम हिअर ऑल्सो. त्यामुळे एक्झॅक्ट मॉड्युलेशन मध्ये लक्षात ठेवा, एक्स ऍक्सिसच्या वरती काही स्पेस शिल्लक राहत नाही. निगेटिव्ह हाफ सायकल एक्झॅक्टली एक्स ऍक्सिसला तिथं त्या पॉइंटला कोइन्सिडंट होतं. ओके, आता इथं हे झालं पॉझिटिव्ह साठी. निगेटिव्ह साठी काय येईल? व्होल्टेजची लेवल सेम राहणार, फक्त ह्याची एक्झॅक्ट मिरर इमेज येईल. पॉझिटिव्हचं निगेटिव्ह, निगेटिव्हचं पॉझिटिव्ह. मग या खालच्या साईडला निगेटिव्ह जे आहे ते it will come more down, but whatever is this positive half cycle of this modulating signal, that will intersect to x axis at a specific point.
इथं सुद्धा बघा, हे जे निगेटिव्ह साइडचं पॉझिटिव्ह हाफ सायकल आहे, दॅट विल इन्सिडेंट ॲट दिस पॉइंट टू द एक्स ॲक्सिस. हिअर ऑल्सो दिस पॉझिटिव्ह हाफ सायकल it will intersect to x axis at this point. That's why एक्झॅक्ट मॉड्युलेशन मध्ये तुम्हाला अशा टाईपची वेव्हफॉर्म मिळते तिथं. ओके, आय होप इट इज क्लिअर. अगेन फ्रिक्वेन्सी विल बी सेम एज द कॅरियर. आतमध्ये जी फ्रिक्वेन्सी दाखवलेली आहे ती कॅरियर एवढी सेम आहे, फ्रिक्वेन्सी मध्ये काही चेंज नाही. ओके, दिस इज अंडर मॉड्युलेशन, सॉरी, दिस इज विच कंडिशन? सेकंड, एक्झॅक्ट मॉड्युलेशन. अँड व्हॉट इज द केस इन केस ऑफ ओव्हर मॉड्युलेशन? आता एक्झॅक्ट मॉड्युलेशन मध्ये काय सांगितलं मी व्हॅल्यूज तुम्हाला? टेक Vm is equal to 2 volt as well as Vc is equal to 2 volt. That cases you consider in exact modulation. Okay. Now third case we will consider about the over modulation. आता over modulation मध्ये सांगा मला कुठल्याही values. Tell me values of Vm and Vc in case of over modulation. Take any values, but condition should be satisfied. Vm ची व्हॅल्यू काय असणार आहे ओव्हर मॉड्युलेशन मध्ये? जास्त का कमी? ग्रेटर, जास्त. ग्रेटर. सो यू टेक Vm इज इक्वल टू 4 व्होल्ट अँड Vc इज इक्वल टू 3 व्होल्ट. मग बघा आता त्या केसमध्ये काय होईल? Vm किती घेतला आपण? 3 व्होल्ट. सॉरी, Vm वी हॅव टेकन इट एज 4 व्होल्ट. सो दिस एम्प्लिट्यूड विल बी ग्रेटर. Vc चं किती घेतलेलं आहे? 3 व्होल्ट. दॅट विल बी लेस. मग त्यामध्ये सुद्धा एक्स ऍक्सिसच्या वरती किती व्होल्ट वरती डॉटेड लाईन्स येतील? 3 व्होल्ट प्लस 3 व्होल्ट अँड minus 3 volt. The dotted lines will be at plus 3 volt and minus 3 volt. So in that case, by considering that dotted lines as x-axis of modulating signal, आता हे इथून इथपर्यंतचं डिस्टन्स 3 व्होल्ट असणार आहे, पण इथं व्होल्टेज किती आहे मॉड्युलेटिंग सिग्नलचं? 4 व्होल्ट. म्हणजे हे इकडं जास्त जाईल ह्याच्यापेक्षा. आणि जेव्हा इकडं -4 आपल्याला ड्रॉ करायचं असेल तेव्हा काय होईल? ते एक्स ऍक्सिसला इन्सिडेंट न होता कुठल्या पोर्शन मध्ये जाईल? ते मॉड्युलेशन सिग्नलचं निगेटिव्ह हाफ सायकल. द निगेटिव्ह हाफ सायकल ऑफ मॉड्युलेटिंग सिग्नल will enter into the negative portion of this x-axis. It will enter into the negative portion of this x-axis. So that's why overlapping takes place. You see this waveform here. बघा आता हे इथून इकडे जेव्हा येते निगेटिव्ह हाफ सायकल तेव्हा ते एक्स ऍक्सिसलाच राहत नाही फक्त इन्सिडेंट. ह्या मॉड्युलेटिंग सिग्नलचं व्होल्टेज कॅरियर पेक्षा जास्त असल्यामुळं ती लाईन कुठे येते? इथं निगेटिव्ह पोर्शन मध्ये येते. सेम इट विल बी ऍप्लिकेबल फॉर सेकंड सायकल ऑल्सो. पॉझिटिव्हला वरती जाते आणि निगेटिव्हला काय होतंय? Vm ची व्हॅल्यू Vc पेक्षा जास्त असल्यामुळे इट इज अगेन कमिंग इन टू द निगेटिव्ह रिजन. हिअर ऑल्सो इट इज अगेन कमिंग इन टू द निगेटिव्ह रिजन. So this is the case for upper side modulating signal. इकडे लोअर साइड मॉड्युलेटिंग सिग्नल मध्ये काय येईल? हे जे आहे ह्याची एक्झॅक्टली इथं मिरर इमेज येईल. त्यामुळे इथं निगेटिव्ह हाफ सायकल इकडे खालच्या साईडला जाणार आणि ह्याचं जे पॉझिटिव्ह हाफ सायकल आहे ते एक्स ऍक्सिसला इन्सिडेंट न होता कुठं जाईल? ते इट विल मिक्स इन टू द पॉझिटिव्ह पोर्शन. त्यामुळे हे जे इथला मधला रिजन मिळतोय तुम्हाला, that is called as mixing of signals or it is called as the distortion. So in MCQ this question may be asked that in case of over modulation distortion takes place or distortion will take place in which case? So 3 cases will be given as option. So in which type of modulation distortion takes place? ओव्हर मॉड्युलेशन. ओव्हर मॉड्युलेशन. ओके, काढू शकता ह्या वेव्हफॉर्म? मॅम, एक्स ऍक्सिस बोला. लेफ्ट हँड साइडचा जो ऍक्सिस आहे व्हर्टिकली त्याच्यावर स्केल मार्क केलेले आहेत, ते स्केल ब्लर दिसत आहेत, ते काय आहे? कुठं? हा, इथं का? हे त्यांनी हे दिलेले आहेत एम्प्लिट्यूड ऑफ AM. म्हणजे ही जी लाईन आहे की नाही, ही वरती डॉटेड लाईन दिसते ना तुम्हाला रेड कलरची, तीच म्हणताय ना तुम्ही?
दॅट इज गिव्हिंग व्हॅल्यू ऑफ व्ही मॅक्स, मॅक्झिमम व्होल्टेज. म्हणजे ह्याच्यावरती तुमचा अँप्लिट्यूड जातच नाही, किंवा ह्याला काय म्हणू शकता, दीज आर द बॉर्डर लाईन्स फॉर अँप्लिट्यूड ऑफ एएम सिग्नल. जिथं तुमचं वरती मॅक्झिमम व्होल्टेज येतंय, ह्या पॉइंटला आलं ना मॅक्झिमम व्होल्टेज, इथं काहीतरी व्होल्टेज आहे, इथं काहीतरी व्होल्टेज आहे, बट वेअर द व्होल्टेज इज मॅक्झिमम at this point. So this is giving the Vmax. So that term also we have to see. I will just show you waveform so that it will be clear. Next point आपला तोच आहे, Vmax and V minimum in AM. AM मध्ये दोन टर्म्स असतात अजून, Vmax आणि V minimum. Vmax म्हणजे काय, AM चं मॅक्झिमम व्होल्टेज, आणि V minimum म्हणजे AM चं मिनिमम व्होल्टेज. सो व्हेअर वी गेट द व्हॅल्यू ऑफ Vmax, सी हिअर. बघा आता ही AM ची वेव्हफॉर्म आहे, इथं जर तुम्ही बघितलं, जस्ट शो दिस वेव्हफॉर्म. This waveform also we can see. आता AM सिग्नल मध्ये काय आहे, प्रत्येक पॉइंटला त्याचे AM चं व्होल्टेज काय होतंय, चेंज होतंय. मग AM मध्ये एक असा कुठला तरी पॉइंट आहे जिथं त्याचं व्होल्टेज काय असणार आहे, मॅक्झिमम असणार आहे. सो विच विल बी दिस पॉइंट. हे बघा, ह्या एक्स ऍक्सिस पासून जिथं AM चं व्होल्टेज मॅक्झिमम येतंय तो पॉइंट कुठला आहे, हा पॉइंट आहे ना. पीक पॉइंट ओके, ऑफ मॉड्युलेटिंग सिग्नल. पीक पॉइंट. त्यामुळे तो जो पॉइंट आहे, ओके जस्ट वेट अ 1 मिनिट. सो वॉट एव्हर वॉज दॅट पॉइंट, दिस पॉइंट इज, ही डॉटेड लाईन आहे तुम्हाला जी दिसते ना तिथं त्या डायग्राम मध्ये, ती थोडी ब्लर दिसते. दिस इज द डॉटेड लाईन विच इज इंडिकेटिंग व्ही मॅक्स. म्हणजे ह्या डॉटेड लाईनच्या वरती तुमचं AM चं व्होल्टेज जाऊ शकतं का, नाही जाऊ शकत. वॉट एव्हर इज द पीक लाईन और वी कॅन से बॉर्डर लाईन इन AM, जिथं AM चं व्होल्टेज मॅक्झिमम आहे, that is only called as the V maximum voltage, and this is the dotted line which is showing the Vmax. आणि V minimum म्हणजे काय, जिथं AM सिग्नलचं व्होल्टेज मिनिमम असतं, that point it is called as V minimum. मग बघा कुठलं, म्हणजे थोडक्यात तुम्ही कसं लिहू शकता किंवा लक्षात ठेवू शकता, AM सिग्नल मध्ये आपण काय काढलेलं आहे, डॉटेड लाईनला मॉड्युलेटिंग सिग्नलचा एक्स ऍक्सिस कन्सिडर करून तिथं मॉड्युलेटिंग सिग्नल ऍज इट इज ड्रॉ केला आपण. मग त्या मॉड्युलेटिंग सिग्नलचा जो पॉझिटिव्ह पीक पॉइंट आहे त्याला आपण काय म्हणतो, कुठलं व्होल्टेज आहे इथं, Vmax का V मिनिमम, Vmax. आणि ह्या मॉड्युलेटिंग सिग्नलचा जो निगेटिव्ह पॉइंट आहे that is called as V minimum. So this point will give you the value of V minimum. मग Vmax आणि V minimum ह्या दोन इम्पॉर्टंट टर्म आहेत AM मधल्या. So how you can calculate the Vmax value? The formula for Vmax is equal to Vc plus Vm. कारण इथं इथपर्यंत Vc आहे आणि Vc च्या पुढे आपल्याला Vm ऍड करून आपल्याला Vmax ची व्हॅल्यू मिळते. ओके, पहिल्यांदा आधी ग्राफ मध्ये लक्षात येत आहेत का सांगा मला ह्या टर्म्स. Vmax म्हणजे काय, AM चं मॅक्झिमम व्होल्टेज, ते कुठं मिळतं आपल्याला, मॉड्युलेटिंग सिग्नलच्या पॉझिटिव्ह पीकला. V मिनिमम म्हणजे काय, AM चं मिनिमम व्होल्टेज, ते कुठं मिळतं आपल्याला, मॉड्युलेटिंग सिग्नलच्या निगेटिव्ह हाफ सायकलला. ओके, so these are the two important terms. Next we have to consider, are you getting, who has asked that question? Is that point clear? Yes ma'am, understood. Vmax and V minimum. ओके, आता ह्याच्यामध्ये Vmax आणि V minimum वरतीच आपल्याला काही न्यूमरिकल सॉल्व्ह करायचे आहेत. सो फर्स्ट वी हॅव टू अंडरस्टँड what is the formula for Vmax and what is the formula for V minimum. Okay, so I hope that 3 cases are clear to you related to AM, exact modulation, over modulation and under modulation. Okay, can you try that waveforms by your own? Take 15 minutes, draw that waveforms and send me on the WhatsApp. Have you understood what you have to do? 3 केसेस कन्सिडर करा. अंडर मॉड्युलेशन मध्ये कुठल्या व्हॅल्यू सांगितल्या मी, Vm is equal to
3 volt, Vc is equal to 4 volt. That will be case for under modulation. Then in case of over modulation, what values you have to consider? Vm is equal to 4 आणि Vc 3. ती ओव्हर मॉड्युलेशन साठी घ्या. आणि एक्झॅक्ट मॉड्युलेशन साठी कुठल्या व्हॅल्यूज सांगितल्या? Which values I told for exact modulation? Vm, Vc. 2 volt, 2 volt for each. 2 volt. Okay. So you take that 3 cases, draw the waveforms with your name and roll number. You send me that waveforms on the WhatsApp. So take 15 minutes, complete that task and send it to me on the WhatsApp. Okay. So that will just give me the idea that how much you have understood. ओके, हा थेरॉटिकल पॉइंट आपण बघितलेला आहे. आणि आता व्ही मॅक्स व्ही मिनिममचं इक्वेशन फक्त आपण बघू आता. न्यूमरिकल दिस वी विल टेक टुमारो मोस्टली वी विल कव्हर द रिमेनिंग पॉइंट्स ऑफ रिव्हिजन and after that we will start with the chapter number 2. Up till now whatever we have covered, is there any problem? आता रिपीट करायला सांगताय तुम्ही. So in that case you have to attend the lectures regularly. Yesterday also HOD sir has sent message on your group. कारण आता तुमचं रेग्युलर सिलेबस चालू झालेला आहे. You will get very less time for your own study. So attend the lectures regularly. आता AC मध्ये तर मी तुम्हाला 100% सांगते की if you attend the lectures regularly and pay attention proper and understand all the theoretical concepts in lecture only, you will not have to give more time for your self study. Okay. बघा आता इथं पण ह्या 3 केसेस दाखवल्यात. अशी वेव्हफॉर्म येईल बघा तुमची. अंडर मॉड्युलेशन मध्ये एक्स ऍक्सिसच्या वरती थोडी जागा राहते. ओव्हर मॉड्युलेशन मध्ये मिक्सिंग होतं एकमेकांमध्ये. आणि एक्झॅक्ट मॉड्युलेशन मध्ये काय होतं? वरती जागा राहत नाही, मिक्सिंग होत नाही. ते एक्झॅक्टली कुठं मिळतात एकमेकांना? दे आर मीटिंग ऍट द एक्स ऍक्सिस. Okay, so formula for Vmax is Vm plus Vc and formula for V minimum is Vc minus Vm. This numerical and remaining points we will see in the next lecture. Okay, so you just type your number in the chat box. That is just initial attendance. Final attendance I will consider after your task completion, whatever I have told. Okay, take 15 minutes and consider that lecture is going on. And by considering that, you complete the task and send me on the WhatsApp group. On my personal WhatsApp number you send. Sorry, don't send on the WhatsApp group. Send on my personal WhatsApp number. Okay, we will stop here. Just type your number in the chat box and you can leave the meeting. Take your time to draw the waveform. If any doubt, you can call and you can ask.